तर कस काय पब्लिक जय शिवराय परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी मी बारका भाऊ आणि आमचे काका आज आम्ही खास पंढरपूरचं शेती प्रदर्शन बघण्यासाठी गेलतो. तेवढ्यात आपल्याला गावात भेटला प्रज्वल भाऊची चालती गाडी पंक्चर. तो पण आपल्यासोबत शेती प्रदर्शन बघण्यासाठी येणार होता. तो त्याच्या गाडीचं पंक्चर काढतोय म्हणलं तोपर्यंत आपल्या गाडीत पेट्रोल टाकून येऊया. मस्तपैकी गाडीत पेट्रोल वगैरे टाकलं आणि आपण निघालो पंढरपूरच्या दिशेने. तेवढ्यात आला दत्ताडॉनचा पण दत्ताडॉन म्हणला मी पण येणार आहे. तर चला म्हणलं जाता जाता याला पण घेऊया. मस्तपैकी दत्ताडॉनला गाडीवर घेतला आणि आपण सगळेजण मिळून निघालो पंढरपूरचं शेती प्रदर्शन बघण्यासाठी. तर पब्लिक त्यानंतर पोहोचलो आपण पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये आज आषाढी वारीचा दुसरा दिवस होता, तरी पण वारकऱ्यांची गर्दी काय कमी नव्हती. तर चला म्हणलं आता मार्केट यार्डात जाऊया, जिथे की शेती प्रदर्शन लागलेलं. त्यानंतर थेट पोहोचलो आपण पंढरपूरच्या मार्केट यार्डात. सर्वात अगोदर गाड्या वगैरे पार्क केल्या, कारण गाड्यांची पण गर्दी खूपच झालती. तर चला म्हणलं आता शेती प्रदर्शन वगैरे बघायला सुरुवात करूया. तर पब्लिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बरेच स्टॉल आपल्या पंढरपूरच्या शेती प्रदर्शन मध्ये आलते. तर चला म्हणलं एक एक स्टॉल वगैरे बघायला सुरुवात करूया. मस्तपैकी स्टॉल बघायला वगैरे सुरुवात केली. तेवढ्यात आपल्याला दोन प्रकारच्या मशीन दिसल्या. एक होता सर्वात बारका ट्रॅक्टर, जो की बागेत फवारण्यासाठी उपयुक्त असतो, आणि दुसरा म्हणजे होता त्याच्या मागे जोडण्यासाठी बुलेट. त्यानंतर आपल्या काकाने घेतलेली पीव्हीसी पाईप चिटकवण्यासाठी चिकटपट्टी. तर आता ती चिकटपट्टी काम करते का नाही ती घरी गेल्याशिवाय तर काय कळणार नाही. तेवढ्यात आपला दत्ताडॉन आणि प्रज्वल भाऊ मशीनची टेस्टिंग करत होते. त्यांची मशीनची टेस्टिंग चालू आहे तोपर्यंत म्हणलं आपण पुढच्या स्टॉलकडे जाऊया. तर पब्लिक त्यानंतर गेलो आपण पुढच्या स्टॉलकडे. पुढच्या स्टॉलकडे बरीच शेती संबंधितची पुस्तके तिथे आलते. आपला दत्ताडॉन पण काय नाही पुस्तके वगैरे वाचत होता. बिचाराने इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात कधी पुस्तकं वाचली नाही ती, पण इथं शेती संबंधितची पुस्तके वाचत होता. मस्तपैकी शेती प्रदर्शन पाहून झाल्यानंतर आपण निघालो आपल्या घराकडे. तर पब्लिक आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.